जगदंबेच्या कर्तृत्व पूजनाचा आज उत्सव, दुष्ट शक्तीचा नाश करून सत्याच्या प्रतिष्ठापनेचा आज उत्सव। आज विजयादशमी म्हणजेच दसरा। आपण सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। जगदंबेच्या कर्तृत्व पूजनाचा आज दिवस, सत्याचा असत्यावर विजय असा हा दिवस। आज देशभर हा उत्साह साजरा होतोय, दसरा साजरा करण्यात येतोय। देशभरातील मंदिरं सजलेली आहे। महाराष्ट्रातील शक्तीपीठ दसऱ्याच्या निमित्ताने सजलेली आहे। अयोध्येच्या राम मंदिरातही दसऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली। बातमी बीडमधून आहे। भगवानगडावर आरोपी वाल्मिक कराड चौकशी सुरू आहे। या प्रकरणावर सुनावण्या सुरू आहेत आणि अशातच वाल्मिक कराडचे हे फोटो मेळाव्यात झळकल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येतात। आमचा दसरा मेळावा ही आमची संस्कृती असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा त्या घेतायत। आमचा दसरा मेळावा ही आमची संस्कृती असल्याचं त्यांनी म्हटलंय। लोक आले किंवा नाही आले तरी मेळावा होणारच असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यानुसार भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा हा मेळावा होतोय। असंही मला काही करावं लागत नाही। मी फक्त स्टेज आणि माईक एवढीच व्यवस्था करते। बाकी तिथली जी समिती असते ते मला निमंत्रित करतात आणि बाकी लोक उत्स्फूर्तपणे येतात। यावेळी तर मी सांगितलं होतं की ज्या ज्या गावामध्ये अडचणी आहेत त्यांनी नाही आले तरीही चालेल, पण मी दर्शनाला जाणार आहे। तर लोकांची गर्दीचा मला सकाळी सकाळी फोन आला, म्हणजे 6-6:30लाच मला फोन आला गावातल्या लोकांचा की ताई इथे खूप खूप लोक आलेत। तर ही कृपा आहे, भगवान बाबांची भक्ती आहे। तर लोक आले नाही आले तरी दसरा मेळावा होणारच। आमचा दसरा मेळावा ही आमची संस्कृती असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अमर हुसेन हे आम्हाला अधिक माहिती देत आहेत। आमिर, पंकजा मुंडेंचा हा दसरा मेळावा बीडमध्ये दसरा मेळावा होतोय, धनंजय मुंडेंचीही उपस्थिती आहे, काय अधिक माहिती? तर भगवानगडावर आरोपी शांतीची शोभा बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य शांतीची शोभा कुंडली गवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम। तर पंकजा मुंडे यांचा मेळावा भगवानगडावर होतोय आणि या मेळाव्यात वाल्मिक कराड याचे फोटो झळकलेले आहे। या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाजी सध्या आमच्यासोबत जोडले गेले आहे। अंजली ताई, आपण पाहताय एकीकडे मकोका सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराडची चौकशी होते, संतोष देशमुखांची क्रूर हत्या प्रकरणात त्याची चौकशी सुरू आहे आणि अशात त्याचे फोटो पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात झळकले। मला इतका 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 संताप होतोय ना, इतका संताप होतोय की काय बोलावं या लोकांना, काय बोलावं या बीडच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना, पंकजा मुंडेच्या आणि धनंजय